आज आपण हे जे लाडू करणार आहोत ते चवीला सुरेख आहेतच, पण खूप पौष्टिक आहेत, करायला सोपे आहेत, पटकन होणारे आहेत। आज आपण पावसाळ्यासाठी खास म्हणजे साधारण थोडं थंड वातावरण असताना खाता येतील असे मस्त पौष्टिक लाडू करणार आहोत। या लाडूमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे लाडू खाऊन फायदा होणार आहे। तर हे लाडू करण्यासाठी 1 कपभर शेंगदाणे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत आले की शेंगदाण्यावरती थोडेसे काळसर डाग येतात आणि शेंगदाणे तडतडायला लागतात। तर साधारण 2-1 मिनिट भाजल्यावर शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत। शेंगदाणे एका ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी तीळ खमंग भाजून घेते। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांसाठी दातांसाठी अगदी उत्तम असतं। तीळ तडतडायला लागले आहेत, तीळ त्याच ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता 2 कप मखाणे भाजून घेते। मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं, कॅल्शियम असतं, भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर आहेत। मखाणे 2 मिनिट भाजल्यावर असे हाताने व्यवस्थित चुरता येत आहेत। मखाणे भाजून झाले आहेत, मखाणे एका दुसऱ्या ताटात काढते आणि याच कढईत मी आता पाववाटी बदाम किंचित लालसर डाग येईपर्यंत भाजून घेते। अगदी अर्धा मिनिट भाजायचे आहे। बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, त्वचेचा पोत सुधारतो। याच कढईत मी आता अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट भाजून घेते। कढई बरीच गरम आहे, त्यामुळे गॅस बंद केलेला आहे। किंचित रंग बदलेपर्यंत खोबरंही भाजून झालं आहे। मिक्सरमधून फिरवण्याइतपत सगळ्या गोष्टी व्यवस्थित गार झालेल्या आहेत। मखाणे सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून फिरवून घेते। तर याची सगळ्याची अशी पावडर करून घेतली आहे। याच मिक्सरच्या भांड्यातून मखाणेही फिरवून घेतलेले आहेत। ताजी वेलची जायफळ पूड करून घेऊया। 4-5 हिरवी वेलची थोडी कुटून घेते, यातल्या बिया काढून घेते। यामध्येच थोडं जायफळ किसून घेते आणि थोडं आपण हे कुटून घेऊया। यामध्येच 1 चमचाभर सुंठ पावडर घालते, यामुळे स्वादही छान येतो आणि सर्दी खोकलाही होत नाही। वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर लाडूच्या मिश्रणात घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे। मध्ये 2.25 कप गूळ घेतलेला आहे। आपण लाडूसाठी घेतलेल्या सामग्रीच्या निम्मा गूळ घेतला आहे। यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आहे। असं थोडं साजूक तूप घातलं की गूळ पटकन वितळतो। गूळ आपल्याला इकडे फक्त वितळवून घ्यायचा आहे। गूळ वितळला की गॅसची फ्लेम बंद करायची, त्यामध्ये लाडूचं मिश्रण घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ घातल्या याचे थोडे गोळे होतात, ते मोडून घ्यायचे। तर यामध्ये मी अर्धा वाटी तूप घालते। सुरुवातीला पण गुळामध्ये फक्त 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तीळ, शेंगदाणा, खोबरं सगळ्याला तेल सुटतं, शिवाय गुळाचा चिकटपणा असतोच, त्यामुळे कमी तूप वापरूनही लाडू सहज वळले जातात। मिश्रण लाडू वळण्याइतपत कोमट झालं की याचे लाडू वळून घेऊया। लाडू अगदी सहज वळला जातो आहे। तर इथे आपला 1 लाडू वळून तयार आहे। असेच मी बाकीचे लाडू करून घेतले आहेत। पूर्ण प्रमाणात मध्यम आकाराचे 25 लाडू होतात। लाडू अगदी परफेक्ट होतात, चवीला खूपच छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर एखाद्या लाईक नक्की करा आणि अशा हेल्दी रेसिपीसाठी फॉलोही करा। तर आज आपण केलेले हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा। लाडू करून बघा, कसे झाले तेही सांगा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह।